कुठलीही नाटकं बघत नाही. बर मी मराठी बघत नाही, हिंदी बघत नाही, इंग्लिश बघत नाही. बर आणि याचं कारण जे आहे लोक बिलीव्ह नाही करत मला. हम्म, पण मला इंग्लिश बोलता येत नव्हतं. हम्म, ती मुलगी तरी मला म्हणाली की बाबा बरं, डू यू वॉन्ट टू बंक द नेक्स्ट लेक्चर अँड गो फॉर अ फिल्म. त्याचं उत्तर मी मराठीमध्ये मनातल्या मनात द्यायचो. मी आईला घरी जेवायला यायचो म्हणून सांगितलंय, तर बहुतेक मी येऊ शकणार नाही. तर त्यामुळे मला वाटतं की शशी थरूर सारखं इंग्लिश बोलण्यामुळे तुम्हाला भयंकर एलियनेशन होतं की हा माणूस काय फर्स्ट क्लास बोलतो, आपण तर बोलू नाही शकत. हम्म, पण जेव्हा तुम्ही चुका करता, ते मला वाटतं ऑडियन्स पर्यंत जास्ती कम्युनिकेट चांगलं होतं. हम्म. नमस्कार, मी गणेश आचबल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, यावर्षी मराठी रंगभूमीवरती नवी नवी नाटकं खूप बघायला मिळत आहेत आणि त्यानिमित्ताने आता एक आनंदाची बातमीही देतो की इंग्लिश रंगभूमीचे प्रणेते असं आपण ज्यांना म्हणतो, ते ऍड जगतातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व भरत दाभोळकर आज इथं आहेत आणि कॅरी ऑन स्पायगिरी हे नवं कोरं नाटक ते घेऊन गेलेत. भरतजी, तुमचं स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू. आणि मला जाणून घ्यायचंय की मुळात इंग्लिश नाटक तिकडे प्रेक्षक वळला आणि आता कॅरी ऑन स्पायगिरी हे आपल्याच एका नाटकाचं रूपांतर आहे, तर मराठी रंगभूमीवर ते आणताना नेमका काय विचार केला? माझं आतापर्यंत काय होतं, मी आतापर्यंत 35 नाटकं लिहिली आहेत होय. आणि त्यात 90% कलाकार मराठी होते. हो त्यामुळे आतापर्यंत मी इंग्लिश नाटकं मराठी लोकांनी घेऊन केली. हो आता म्हटलं आपण एक ओरिजिनल मराठी नाटकच करूया. म्हणून किती वर्षांनी आम्ही आता हे करतो. मध्ये आमचं इंग्लिश करून झालं, गुजराती झालं, हिंदी झालं. पण मला असं जाणवलं की मी जेव्हा सुरू केलं नाटक, म्हणजे माझं पहिलं नाटक होतं तुझा आहे तुझ्यापाशी इंग्लिशमध्ये. होय. मग मी पुरुष इंग्लिशमध्ये केलं हो. होतं. मग मी प्रेमाचा रंग कसा इंग्लिशमध्ये केलं होतं. आणि तेव्हा मला जाणवलं की आपले मराठी जे कलाकार आहेत, त्यांची लेवल ॲक्टिंगची इतकी इतकी मोठी आहे की म्हणजे कुठल्याही भाषेतले कलाकार त्यांना कॉम्पीट करू शकत नाही. ते आम्ही आता गेले 35-40 वर्ष केलं आहे. माझी खूप इच्छा होती की ते मराठीमध्ये करावं, पण प्रॉब्लेम असा आहे की मराठीमध्ये मोठमोठे लेखक आहेत, मोठमोठे दिग्दर्शक आहेत. तर म्हटलं आपण करून आपलं चालेल का? इंग्लिशमध्ये असं कोणीच नाही, आम्हाला कॉम्पिटिशनच नाही इंग्लिशमध्ये इंग्लिश करायला. तर मग आकाश भडसावळे म्हणाला की आपण एक तुझं मराठी इंग्लिश नाटक आपण मराठीमध्ये करूया. त्यांनी ते नाटक बघितलं तर म्हणाला ही थीम चांगली आहे. ती फक्त प्रॉब्लेम होता की ती त्याच्यामध्ये गुजराती फॅमिली पाकिस्तानात जाते असं ते होतं. तर आम्ही ते कम्प्लीट मराठमोळं केलं, कम्प्लीट नवीन लिहून. आणि त्यात खूप मजा आली ह्या लोकांबरोबर काम करताना मराठीमध्ये. मुळात मराठी कुटुंब पाकिस्तानात अडकलंय असं दाखवताना मराठी कुटुंब टुरिस्ट पण पाकिस्तानात गेलेत आणि चुकून ते मिसाईल साईटचे काही कुठेतरी फोटो काढतायत आणि त्यांना वाटतं की हेर आहेत म्हणून, आणि ते पळत तिकडे वाचता येतात आणि त्यांना तिकडे कमांडोज हे त्यांना घेराव घालतात की ते स्पाईज आहेत आणि तिकडे ते कसे निसटतात. ही कम्प्लीट याची स्टोरी आहे. पण मग मराठी कलाकारांची भट्टी कशी जमली? याच्यामध्ये मोहन आझाद सर पण आहेत, म्हणजे हिंदी थिएटरचं आणि चित्रपटातलं महत्वाचं नाव. कसं सगळं ही भट्टी जमवली? त्यात फक्त काय की मोहन सुलतानचं काम करतो, त्यामुळे तो हिंदीमध्ये बोलतो. मी पाकिस्तानी कमांडोच्या ह्याचा हेडचा काम करतो, मी हिंदीमध्ये बोलतो. बाकी सगळे मराठीमध्ये बोलतात आणि ते मला वाटतं छान जमून येतं ते असं, कारण ते ओरिजिनल राहतं. म्हणजे हा सुलतान मराठीमध्ये कसा बोलेल असं असतं, तर तो हिंदीमध्ये बोलतो आणि त्याच्याशी बोलताना हे धेडगुजरी हिंदी मराठीमध्ये बोलतात. त्यामुळे तर आणखी एक त्यात मजा असते भाषेची. हो. राहुल पेठे किंवा मुग्धा कर्णी किंवा विजय पटवर्धन हे सगळे कलाकार कसे निवडलेत? हे मला पहिल्यांदा भेटले, म्हणजे यांची कुणाची ओळख नव्हती. आकाशची ओळख होती. आकाश म्हणाला माझ्या ओळखीचे चांगले कलाकार आहेत, आपण त्यांना घेऊन येऊ. मी फक्त मोहन आझादला मी ओळखायचो, आम्ही खूप कामं केली एकत्र. पण यांची आमची फार सुंदर मैत्री जमली. आणखी झालंय काय की हे एकमेकांना चांगले ओळखतात, त्यांनी कामं केली आहेत. त्यामुळे आमच्या रिहर्सलमध्ये तो एक मजा असते, हे सगळे फ्रेंड्स आहेत एकमेकांचे. मी एकटा त्यात नौखा आहे खरं म्हणजे, आणि मोहन आणि मी आम्हीच बाहेरचे आहोत. त्यामुळे ते छान जमून आले आमचं, आम्ही खूप मजा करतो. सध्याच्या काळामध्ये जी मराठी रंगभूमीवरची नाटकं येत आहेत ती बघणं होतं तुमचं? मी कुठलीही नाटकं बघत नाही. मी मराठी बघत नाही, हिंदी बघत नाही, इंग्लिश बघत नाही. आणि याचं कारण जे आहे लोक बिलीव्ह नाही करत मला. मी कुठलंही नाटक बघून प्रचंड इम्प्रेस होतो. इव्हन शाळेतले नाटकं बघितले तरी मी इम्प्रेस होतो. अरे काय फॅन्टास्टिक नाटक आहे असं वाटतं. मला लिहावं असं वाटत नाही की इतकं चांगलं मी काय फालतू काहीतरी लिहितोय असं मला वाटतं. नाटकं बघतच नाही मी, कुठलीही नाटकं कुठल्याही भाषेतली बघत नाही. त्यामुळे मला काय चाललंय मला काही कल्पना नाही. म्हणजे मी आता प्रशांत दामलेचा तो मित्र आहे, त्याचे 1-2 नाटकं बघितली आहेत, किंवा भरत जाधवची नाटकं बघितली आहेत, किंवा महेश मांजरेकरनी पूर्वी केलं तेव्हा बघितलं. म्हणजे मित्र आहेत, किंवा दिलीप प्रभावळकर करायचा.
पण नाटक बघणं हे मी कधी करायला जात नाही. बरं. मी अवॉइड करतो नाटक बघणं. अच्छा. जेणेकरून आपल्या हातून नवीन नवीन निर्मिती होत राहील. हा म्हणजे आपल्याला मी असं म्हणतो की वर्क आउट ऑफ इग्नोरन्स रादर दॅन नॉलेज. बरं. तसं मी करून करतो. अच्छा. आता कॅरी ऑन स्पायगिरीकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत? कारण तुम्ही एका वेगळ्या भूमिकेत सुद्धा आहात, दिग्दर्शक सुद्धा आहात, हो. लेखन सुद्धा केले. हो. सगळ्या भूमिका निभावताना काय वाटतंय? मला फक्त एक म्हणजे ऍडव्हेंचर मला हे आहे की मराठी ऑडियन्स कम्प्लीट माझ्यासाठी नवीन आहे. मी कधी मराठीमध्ये काही केलेलं नाही. म्हणजे इनफॅक्ट माझं शिक्षण सगळं मराठीमध्ये झालं. त्यामुळे माझा म्हणजे व्यासंग खूप आहे. मी मराठीचं वाचन वगैरे माझं खूप आहे अजून देखील. पण मराठी ऑडियन्सला काय आवडतं हे मला माहित नाही. तर हे माझ्यासाठी हे पहिलं म्हणजे एक्सपेरिमेंट आहे माझ्यासाठी. तुम्ही आता खूप चांगला मुद्दा मांडलात की शिक्षण तुमचं मराठी माध्यमात झालेलं आहे आणि मला वाटतं दक्षिण मुंबईत ते शिक्षण झालंय. नाही, माझं झालं गिरगावात आर्यन शाळेत. आर्यन शाळेत, हा बरोबर. त्याच आर्यन शाळेची एखादी आठवण? खूप आहेत. कारण मी 1ली ते 11वी पर्यंत आर्यनमध्ये होतो आणि आमचे सगळे विषय मराठी होते तेव्हा. आम्हाला शाळेत संस्कृत होतं. आम्हाला भगवद्गीतेवरती आम्हाला एक दरवर्षी एक परीक्षा द्यायला लागायची आणि आम्हाला लोअर इंग्लिश होतं. त्यामुळे मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो एल्फिन्सन सारख्या तेव्हाच्या म्हणजे अगदी सोफिस्टिकेटेड कॉलेजमध्ये, तेव्हा मला एकही वाक्य इंग्लिशमध्ये बोलता येत नव्हतं. एकही नाही. म्हणजे आता मी खूपदा सांगून झाले लोकांना, आणखीन लोक आता ते ऐकून कंटाळली आहेत की मी फर्स्ट इयर आर्ट्स जॉईन केलं. माझ्या वर्गात 145 मुंबईतल्या सगळ्यात सुंदर मुली होत्या आणि आम्ही 5 मुलं होतो. फक्त 5 मुलं. त्यातला एक आंधळा होता. त्यातला एक आमचे प्रिन्सिपल किंवा पुशी रेगे होते. त्यांचा मुलगा होता. त्याचे आई वडील वरतीच राहायचे. तो काय मुलीकडे बोलणं त्याला होता, आई बघते आई वडील बघतात असं व्हायचं. तिसरा फक्त अभ्यासू होता. त्याला फक्त अभ्यासापलीकडे त्याला काही इंटरेस्ट नव्हता. तर मुलींकडे बोलण्यात इंटरेस्ट असताना आम्ही दोघंच मुलं होतो. पण मला इंग्लिश बोलता येत नव्हतं. ती मुलगी तरी मला म्हणाली की बाबा बरं, डू यू वॉन्ट टू बंक द नेक्स्ट लेक्चर अँड गो फॉर अ फिल्म. त्याचं उत्तर मी मराठीमध्ये मनातल्या मनात द्यायचो. मी आईला घरी जेवायला यायचो म्हणून सांगितलंय, तर बहुतेक मी येऊ शकणार नाही. मग ते ट्रान्सलेट करायचो की आय हॅव टोल्ड माय मदर की आय विल बी कमिंग फॉर लंच. 2-3दा म्हणून बघायचो की आपलं कुठे चुकतंय का. तेवढ्यात ती मुलगी जाऊन यायची सिनेमाला. तर म्हणून म्हटलं आपण काहीतरी करून कुठल्या तरी भाषेत बोलायला पाहिजे. मग तेव्हा मला असं जाणवलं की आपण कुठल्याही देशामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये पण परफेक्ट इंग्लिश हा प्रकारच नाहीये. आपण मराठी माणसं इंग्लिश बोलताना मराठी शब्द वापरतो. आपला हेल मराठी असतो. साऊथ इंडियन बोलताना त्यांचा हेल साऊथ इंडियन असतो. गुजराती माणसांचा गुजराती असतो. इवन इंग्लंडमध्ये क्वीन्स इंग्लिश वेगळं आहे, स्कॉटिश इंग्लिश वेगळं आहे, आयरिश वेगळं आहे. तर म्हटलं आपण बोलताना समजा आपल्याला एखादा चपखल बसणारा शब्द नाही आठवला, आपण हिंदी वापरावा, गुजराती वापरावा, मराठी वापरावा. हे मी असं बोलणं चालू केलं आणि त्याचा उपयोग मला पुढे ऍडव्हर्टायझिंगमध्ये आणि नाटकात झाला. कारण असं लिहिणारी कोणी माणसं नव्हती. मराठी लिहिणारी माणसं होती, इंग्लिश लिहिणारी माणसं होती, इव्हन ऍडव्हर्टायझिंगमध्ये. पण अशी मध्ये धेडगुजरी भाषा लिहिणारं कोणी नव्हतं आणि त्याचं अपील लोकांना जास्ती झालं. कारण आपण सगळे अशीच भाषा बोलतो. त्यामुळे परफेक्ट भाषा बोलणं हे काही तुम्हाला त्यांनी तुमचं आम्ही ज्याला एम्पथी म्हणतो ऍडव्हर्टायझिंगमध्ये ते होत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की शशी थरूर सारखं इंग्लिश बोलण्यामुळे तुम्हाला भयंकर एलियनेशन होतं की हा माणूस काय फर्स्ट क्लास बोलतो, आपण बोलू नाही शकत. पण जेव्हा तुम्ही चुका करता ते मला वाटतं ऑडियन्स पर्यंत जास्ती कम्युनिकेट चांगलं होतं. म्हणून आमची नाटकं चालली आणि आमच्याकडे प्रचंड टॅलेंटेड ऍक्टर्स होते. म्हणजे आत्माराम भेंडे, किशोर बदान, विजू खोटे, विहंग नायक, अतुल परसुरे, अतुल काळे, वैशाली गोखले, सगळे नीना कुलकर्णी, स्मिता जयकर, दिलीप प्रभावळकर, विनय आपटे. तुम्ही सांगाल ती म्हणते सगळी मराठी माणसं. सगळी मराठी माणसं. विनय येडेकर. त्यामुळे आमची नाटकं फार जोरात चालली तेव्हा. त्यांनी अप्रतिम कामं केली. त्यांची भाषा पण लोकांपर्यंत जास्त चांगल्या प्रकारे पोहोचली. त्यामुळे आमची नाटकं चालली. ते आता हा एक नवीन प्रकार म्हणून आपण मराठीमध्ये करूया. मग कॅरी ऑन स्पायगिरीसाठी आपल्या प्रेक्षकांना पण आवाहन करा. आव्हान हेच आहे की आम्ही हा एक नवीन प्रकार करतो आहोत. नॉर्मली मराठी नाटकं जी काही मी त्यांच्याविषयी ऐकतो किंवा बघितली आहेत ती एखाद्या घरामधली असतात की नवरा बायकोंचं किंवा आपले म्हणजे मुलांचा एक संवाद असतो, फॅमिली ड्रामा असतो. गुजरातीमध्ये काय की मराठीमध्ये काय. हे असं नाटक आहे की ते घरातलं नाटक नाहीये. ते परदेशातल्या आणखीन एनिमी कंट्री मधल्या परदेशामधलं नाटक आहे. त्यात हे तिकडचे पाकिस्तानचे कमांडोज आहेत, त्यात अरब सुलतान आहे, त्याची बुरख्यामध्ये बायको आहे. त्यामुळे हे तर एक एक्झॉटिक त्याचा जो लुक आहे तो लोकांना पसंत पडावा अशी माझी एक अपेक्षा आहे. नक्कीच. त्यामुळे भरत दाभोळकर यांच्या कॅरी ऑन स्पायगिरीला आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. आणि हो, आमचा हा इंटरव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.